नमस्कार. तर आज सकाळी-सकाळी कुठे? आज सकाळी-सकाळी चाललोय आम्ही अभिमनाली बरोबर मुंबई दर्शन करायला. अभिमनालीच्या लग्नाच्या निमित्ताने जेवढं होईल तेवढं मी आणि अमर सुद्धा फिरून घेतोय. आज खूप दिवसानंतर आम्ही सिलिंकला आलो बिकॉज आमचं मोस्टली ह्या साइडला येणं होत नाही. आज आम्ही आलो होतो देवदर्शनासाठी. पहिलं आम्ही लोकेशनला आलो मुंबादेवीला. पण बापरे! टाउनला कार पार्क करून लोकेशनला जायला सुद्धा एक कॅब नाही मिळत होती आणि एवढं ऊन होतं भर दुपारी. बापरे! हालत खराब झाली उन्हामध्ये. पण आमचं मुंबादेवीला छान असं दर्शन झालं आणि केवढं इथे येऊन प्लेझंट एकदम शांतता आहे यार या मंदिरामध्ये आणि आमचं जस्ट 2 मिनिटामध्ये मस्त असं मुंबादेवीला दर्शन झालं. तिकडे मी आणि अमर दर्शन करून 8 वर्ष झाली. पण आज मनाली अभिच्या निमित्ताने आमचं पण मस्त दर्शन झालं. आईचं दर्शन घेऊन पुढे आम्ही निघालो बाबुलनाथ मंदिरामध्ये. आम्ही बऱ्याच वर्षानंतर चाललो होतो बाबुलनाथला आणि इथे बग्गी चालू केलं त्यांनी खाली, तर आम्ही बग्गीमध्ये बसून पटकन 2 मिनिटामध्ये वरती पोहोचलो. आणि इथे सुद्धा ह्या मंदिरात एवढं शांतता आहे कारण की हे थोडंसं उंचावर आहे. त्याच्यामुळे इथे शांतता आणि इथे सुद्धा आमचं 2 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि आज होळी होती त्याच्यामुळे इकडे होळीचं पण छान डेकोरेशन होतं. आणि हे मला तर वाचायला खूप बरं वाटलं. म्हणजे आपण काय लेसन्स करू शकतो महादेवांकडून मस्त होतं. होळी असून सुद्धा अजिबात गर्दी नव्हती. इथे सुद्धा छान प्रसन्न असं आम्हाला मंदिरात दर्शन मिळालं. 5 मिनिटं मंदिरात बसलो जरासं खूप बरं वाटलं मंदिरामध्ये बसून. तिकडून आम्ही निघालो महालक्ष्मीला. महालक्ष्मी सुद्धा देवीला आम्हाला जस्ट 2 मिनिटात आमचं दर्शन झालं. आज म्हणजे आमच्यावर खरंच सगळे देव खुश होते, की आमचं पटापट दर्शन होत होतं. आणि तिकडून आम्ही आलो लास्ट स्टॉप आमचा सिद्धिविनायक. तिकडे पण आमचं जस्ट 5 मिनिटामध्ये दर्शन झालं आणि असं करून आमचे सगळे मुंबईत देवांचं दर्शन झालं. थँक यू अब्बी म्हणालीला, की त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा आज पूर्ण दर्शन केलं. नाहीतर आपण खरंच मुंबईत राहून सुद्धा आपल्याला दर्शनाला वेळ नाही मिळत. संध्याकाळी घरी येऊन आज होता आमच्या आर्यनचा बर्थडे. आर्यनचा आज 17वा बर्थडे होता. हा मनालीने किती छान केक बनवलाय ना. थँक यू केक स्टोरी. खूप मस्त केक होता आणि त्याचा फ्लेवर्स तर अमेझिंग होते. सो पहिला आर्यनचा केक कट करून घेतला. त्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी जेवलो. थोडा फोटो सेशन केला. ही ते त्रिशवी पण केक कापायला एक्सायटेड होती, की आर्यन दादाचं झालं त्याच्यानंतर आता मी केक कट करणार. आणि आर्यन बघा त्याच्या मामाच्या हाईटपेक्षा वरती गेलाय. केवढा हँडसम वाटतोय ना आर्यन. आणि आजचा आमचा दिवस तर खरंच खूप धावपळीत गेला.